नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून एकच लग्न चर्चेचा विषय ठरत आहे. ना एखाद्या सिनेतारकाचं, ना एखाद्या उद्योगपतीचं. तर चर्चेत आहेत प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचं लग्न. भव्य मंडप, हजारो पाहुणे, लाखो वऱ्हाडी, राजकीय नेत्यांची उपस्थिती आणि कोट्यावधींचा खर्च. या सगळ्यांमुळे महाराष्ट्रभर फक्त एकाच लग्नाची चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेत सर्वात जास्त प्रश्न विचारला जाऊ लागला. इंदुरीकर महाराजांचे जावई नेमके कोण आहेत? ते काय करतात? त्यांचं कुटुंब किती श्रीमंत आहे? आणि या शाही विवाहामागचं खरं कारण काय आहे? मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी यांच्या शाही विवाह सोहळ्याची संपूर्ण कहाणी आणि जाणून घेणार आहोत करोडांच्या संपत्तीचा वारसदार ठरलेल्या साहिल चिलप यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेत फक्त लग्न नाही, प्रसिद्धी, पैसा, टीका, समाज प्रबोधन आणि एका वडिलांचे आपल्या मुलीबद्दल असलेले भावनिक जिव्हाळा. 3 मे 2026 संपूर्ण नगर जिल्हा जणू सजून निघाला होता. रस्त्यावर मोठमोठे फलक, भव्य सजावट, गाड्यांच्या लांबच लांब रांगा आणि हजारो लोकांची गर्दी, कारण त्या दिवशी होता इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा विवाह सोहळा. ज्ञानेश्वरी देशमुख इंदुरीकर महाराजांची मुलगी आणि तिचा विवाह होणार होता सामाजिक कुटुंबातील, उद्योजक कुटुंबातील साहिल चिलप यांच्यासोबत. लग्नाची तयारी अनेक दिवसांपासून सुरू होती. भव्य मंडप उभारण्यात आला होता. मंडपात पारंपरिक सजावटीसोबत आधुनिक लाइटिंगची व्यवस्था करण्यात आली होती. जेवणासाठी वेगवेगळे विभाग होते, वऱ्हाड्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि हजारो लोकांना सहज सामावून घेईल अशी भव्य योजना. या लग्नाला फक्त सामान्य लोक नाहीच, तर अनेक मोठमोठे राजकीय नेतेही उपस्थित होते आणि अनेक मान्यवर. यामुळे हा विवाह सोहळा आणखीनच चर्चेत आला. सोशल मीडियावर या लग्नाची व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. कोणी म्हणालं हे लग्न नाही, एखादा राजशाही सोहळा आहे, तर कोणी म्हणालं समाज प्रबोधन करणाऱ्या महाराजांनी एवढा खर्च कसा केला? आणि येथूनच सुरू झाली चर्चा. मंडळी, इंदुरीकर महाराज हे नाव महाराष्ट्रासाठी नवीन नाही. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारा एक मोठा चेहरा. त्यांच्या विनोदी शैलीमुळे, थेट बोलण्यामुळे आणि ग्रामीण भाषेतील संवादामुळे त्यांनी लाखो लोक फॉलो करतात. त्यांच्या कीर्तनांना हजारोंची गर्दी होते. सोशल मीडियावर त्यांचे क्लिप्स व्हायरल होतात. अनेकांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. पण दुसरीकडे त्यांचे काही वक्तव्यांमुळे ते वादातही सापडलं आणि आता मुलीच्या भव्य लग्नामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले. कारण समाजाला साधेपणाचा संदेश देणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीचे लग्न इतक्या मोठ्या थाटामाटात केल्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. काही लोकांनी सोशल मीडियावर टीका सुरू केली. हेच का समाज प्रबोधन? साधेपणाचं काय झालं? कोट्यावधींचा खर्च करून कोणता संदेश दिला जातोय? असे प्रश्न विचारले जाऊ लागले. आणि मग या सगळ्यावर इंदुरीकर महाराजांनी स्वतः उत्तर दिलं. एका भाषणात त्यांनी स्पष्ट सांगितलं, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या मुलांच्या लग्नात आनंदाने खर्च करावा. त्यांनी पुढे सांगितले, हा सोहळा आमच्या कुटुंबाचा आनंद आहे. लोकांनी प्रेमाने मदत केली, देणाऱ्यांनी दिलं, त्यामुळे ट्रोल करणाऱ्यांचा अधिकार कोणालाच नाही. महाराजांनी असंही सांगितलं की या लग्नातील जवळपास 90% खर्च भक्त मंडळांनी उचलला, कारण लाखो भक्त त्यांच्यावर प्रेम करतात. त्यामुळे अनेकांनी स्वखुशीने मदत केली. हे ऐकल्यानंतर काही लोकांनी महाराजांचं समर्थन केलं, तर काहींनी पुन्हा प्रश्न उपस्थित. साहिल चिलप हे नाव अचानक महाराष्ट्रावर चर्चेत आलं, कारण ते एका मोठ्या उद्योजक कुटुंबाशी संबंधित असल्याचं बोललं जाऊ लागले. साहिल हे उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या कुटुंबाचे विविध व्यवसायांशी संबंध असल्याचे चर्चा आहे. व्यवसाय, जमीन, गुंतवणूक आणि कोट्यावधींची मालमत्ता. यामुळे साहिल चिलप यांच्याकडे एक श्रीमंत वारसदार म्हणून पाहिलं जातं. मात्र या सगळ्या चर्चा दरम्यान साहिल यांच्याबद्दल अधिकृत माहिती मात्र फार कमी समोर आली, कारण चिलप कुटुंब फारसं सोशल मीडियावर
सक्रिय नसल्याचं सांगितलं जातं. पण लग्नानंतर लोकांनी इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली. साहिल चिलप कोण आहे? त्याचा व्यवसाय काय आहे? त्याच्याकडे किती संपत्ती आहे? आणि याच उत्सुकतेमुळे हे लग्न आणखीन चर्चेत आलं. मंडळी, आजच्या काळात कोणताही प्रसिद्ध व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. आणि इंदुरीकर महाराजांसारख्या लोकप्रिय व्यक्तीच्या मुलीचं लग्न असेल तर चर्चा होणं स्वाभाविकच आहे. एका बाजूला लोकांना हा शाही सोहळा आवडत होता, तर दुसऱ्या बाजूला काही लोकांना यात विरोधाभास दिसत होता. कारण कीर्तनामधून साधेपणाचा संदेश देणाऱ्या व्यक्तीने इतक्या मोठ्या प्रमाणात लग्न करणं हे अनेकांना खटकत होतं. पण एक वडील म्हणून आपल्या मुलीचं लग्न आनंदात आणि मोठ्या थाटामाटात करण्याची इच्छा ही देखील चुकीची नाही. आणि कदाचित याच भावनेतून हा संपूर्ण सोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्नातील काही दृश्यांनी लोकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. ज्ञानेश्वरीचा पारंपरिक वधूवेश, भव्य स्टेज आणि वरातीतील मोठी गर्दी. सोशल मीडियावर अनेकांनी व्हिडिओ पोस्ट केले. काही व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळाले. लोक कमेंटमध्ये लिहू लागले, हे लग्न म्हणजे एखाद्या सिनेमासारखं वाटतंय. तर काहींनी लिहिलं, इतका खर्च करून साधेपणाचा संदेश कसा देता येईल? पण या सगळ्या चर्चांमध्ये ज्ञानेश्वरी आणि साहिल यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. एका वडिलांनी आपल्या मुलीसाठी केलेला हा मोठा सोहळा आणि अनेक नव्या नात्याची सुरुवात यामुळे वातावरणात भावनिकही झालं होतं. मंडळी, महाराष्ट्रात कीर्तनकारांना लोक फक्त प्रवचनकार म्हणून पाहत नाही, तर त्यांना समाजाचं मार्गदर्शक मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीकडे लोक बारकाईने पाहतात. इंदुरीकर महाराजांबाबतीतही तेच घडलं. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर चर्चा होते आणि आता त्यांच्या मुलीच्या लग्नावरही चर्चा सुरू झाली. पण या चर्चेमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसून आली, ती म्हणजे इंदुरीकर महाराजांची लोकप्रियता. कारण टीका झाली, वाद झाले, पण तरीही या लग्नाचे व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिले, सोशल मीडियावर ट्रेंड झाले आणि अनेक न्यूज चॅनल्सने यावर विशेष रिपोर्ट्स दाखवले. दरम्यान लग्नानंतर इंदुरीकर महाराजांची एक वक्तव्य पुन्हा व्हायरल झालं. ते म्हणाले, लोक काय बोलतात याकडे लक्ष दिलं असतं तर आयुष्यात काहीच करता आलं नसतं. या वाक्याने त्यांनी आपल्या टीकाकारांना अप्रत्यक्ष उत्तर दिलं. कारण त्यांचे मते हे लग्न त्यांच्या कुटुंबाचा आनंद होता आणि तो आनंद त्यांनी मनापासून साजरा केला. मंडळी, आज सोशल मीडियाचा काळ आहे. इथे प्रत्येक गोष्ट दोन भागांमध्ये विभागली जाते. एक समर्थन करणारे आणि दुसरे विरोध करणारे. इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाबाबतही तेच झालं. काही लोक म्हणाले, मुलीचं लग्न आयुष्यात एकदाच होतं, ज्यांच्याकडे पैसा आहे त्याने खर्च करायलाच हवा. तर काहींनी प्रश्न उपस्थित केले, समाजाला साधेपणाचा संदेश देणाऱ्यांनी स्वतः उदाहरण द्यायला नको का? पण या सगळ्या वादांमध्ये एक गोष्ट मात्र कोणी नाकारू शकत नाही, ती म्हणजे हा विवाह सोहळा महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत लग्नांपैकी एक ठरला. आणि आता लोकांच्या चर्चेचा विषय फक्त लग्नापुरता मर्यादित राहिला नाही, तर लोकांना उत्सुकता आहे इंदुरीकर महाराजांच्या जावयाबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल आणि त्याच्या संपत्तीबद्दल. कारण सामान्य कुटुंबातील लग्न असतं तर कदाचित एवढी चर्चा झाली नसती. पण जेव्हा एक लोकप्रिय महाराजांच्या मुलीचा विवाह एका श्रीमंत उद्योजक कुटुंबात होतो, तेव्हा उत्सुकता निर्माण होणं स्वाभाविकच असतं. या लग्नाने एक गोष्ट स्पष्ट केली, ती म्हणजे महाराष्ट्रात आजही धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रचंड लोकप्रियता आहे. लोक त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांना फॉलो करतात आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची इच्छा ठेवतात. म्हणूनच इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाची चर्चा आजही सोशल मीडियावर सुरू आहे. काही लोकांसाठी हे प्रेरणादायी आणि आनंदाचा सोहळा होता, तर काहींसाठी हा चर्चेचा आणि टीकेचा विषय होता. पण एका वडिलांनी आपल्या मुलीसाठी केलेल्या आनंदाचा उत्सव इतकाच कदाचित या कथेमागचं खरं सत्य आहे. आता तुम्हाला काय वाटतं? इंदुरीकर महाराजांनी मुलीचं लग्न इतक्या मोठ्या थाटामाटात करणं योग्य होतं का? की समाज प्रबोधन करणाऱ्या व्यक्तींनी साधेपणाचं उदाहरण द्यायला हवं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच चर्चित आणि भावनिक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.